हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहेत सगळेजण? तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष तुम्हाला खूप छान भरभराटीचं जावं. तुमचे सगळे चांगले स्वप्न लवकरात लवकर स्वामी महाराज पूर्ण करू. तर आज मी करते एक DIY. तर माझ्याकडे खूप दिवसापासून तुम्ही पाहिलं असेल एक कंदीलसारखं काहीतरी मी आणलं होतं लोकल शॉपमधून, पण त्याच्या आतली LED लाईट सगळी खराब झालेली आहे आणि मी काय करण्यासाठी ही जी LED स्ट्रीप येतात ना त्या यूज केल्या होत्या. पण झालं असं की नंतरनं मला त्याच्यावरचं काढावं लागलं आणि त्याचं जे स्टिक होतं ते संपूर्ण निघून गेलं. मग आता मी म्हणलं करावं काय, कारण लाईट खूप छान होती, अशी बंद पडलेली वगैरे नव्हती. तर मग मी काय केलं, हे जे कंदीलसारखं होतं ना त्याला पूर्ण ती लाईट रॅप करून घेतली आणि ॲडजस्ट करून घेतली. मेन म्हणजे ह्याला चिटकवायची गरज पडली नाही, कारण त्याला आपण राऊंड राऊंड गुंडाळलेलं आहे. त्यानंतर खालच्या बाजूला असं वायरिंग होती, त्याला चिकटपट्टी लावून घेतली आणि मी ट्राय केलं की कसं दिसतं. पण आता बघा तुम्ही इथं पाहू शकता ते एकदम छान दिसायलं आणि बघू शकता तुम्ही. तर मी असं हँग केलेलं आहे, कधीतरी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवेल. मी म्हणलं चला, वायफळ गेलेलं नाही आहे, काहीतरी आपलं टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार झालेली आहे आणि ही अशी काहीतरी दिसत होती, बघू शकता. आणि प्रचंड असा याचा उजेड पडत होता. मग मी म्हणलं चला, काहीतरी उपयोग झालेला आहे, हे महत्त्वाचं आहे ना. तर त्यानंतर ना आता मला थोड्या बेसिक गोष्टी आवरून ठेवायच्या होत्या. आता व्हिडिओ वगैरे शूट करताना मशनी वगैरे बाहेर निघतात. तर इकडं मी हसत होते, कारण मी ना समोर फोनवर बोलत होते आणि फोनवर बोलता बोलता व्हिडिओ शूट करत होते. तर असं काम करत करत मजाही येते काम करायला, कधीशी काम होतं ते कळतही नाही. तर हेअर कर्लची किंवा हेअर ड्रायरच्या सगळ्या मशिनी रोज बाहेर निघतात आणि मग काय होतं ते आपलं दुर्लक्ष जातं, ती मशीन तशीच बाहेर पडून राहते. मग मी म्हणलं चला आज बॉक्समध्ये घालून घ्याव्या, कारण कधी कधी असं होतं घाई गडबडीच्या टायमाला की ते त्यावरतीच पडून राहतात आणि मग त्याच्यावर धूळ लागायला लागते आणि ती मशीन तशीच आपण आपल्या केसांमध्ये फिरवतो. तर मग मी म्हणलं चला आज वेळ भेटलं तर हे तर केलंच पाहिजे. त्यानंतरनं मग भरपूर गोष्टी मला अरेंज पण करायच्या होत्या आणि आता इथं मला ना ह्याची मशीन सापडत नव्हती, स्ट्रेटनर मशीन सापडत नव्हती, म्हणून ती मी शोधत होती. पण माझ्या लक्षातच येत नव्हतं मी कुठे ठेवलेली आहे ते. तर असं तुमच्याबरोबर पण कधी कधी होतं का, नक्की सांगा. त्यानंतर मला सापडली मशीन, ही हेअर ड्रायर पण आहे आणि ब्रश पण आहे. त्यानंतर माझी सोहमची आणि ह्यांच्या सगळ्या घड्याळी ज्या वॉच आहेत त्या मी एका बॉक्समध्ये सगळ्या घालून घेतलेल्या आहेत, कारण बाहेर जायच्या टायमाला कसं होतं की वॉच सापडतच नाही. ही ब्लॅकवाली माझी आहे, ग्रीनवाली त्यांची आहे आणि ही जी दुसरी ग्रीनवाली आहे ती त्यांची आहे. तर मी एका ठिकाणी ह्या सगळ्या ठेवून घेतल्या. त्यानंतर ते कामावरनं आले होते. तर कामावरनं आल्याच्यानंतरनं दिवसातून म्हणजे असं असतं आमचं ठरलेलं की दिवसातून एकदा तरी सोबत जेवण करायचं. तर मोस्टली आम्ही जे दुपारचं जेवण असतं ना ते सोबतच करत असतो. सोहमचं झालं होतं, मी आणि ह्यानी जेवायला बसलेलो. त्यानंतर ठरलं की बाहेर जायचं आहे, पण कुठं जायचं आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजेलच. तर सिंपल अशी तयार झाले होते मी. आम्ही गेलो इकडे फटाकडे आणण्यासाठी, नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी. तर जास्त नाही, थोड्याफार स्काय शॉट आणि काय सोहमने घेतले. आणि हे आहे सोलापूरचं फुल मार्केट. तर इथं तुम्हाला पाहिजे तेवढ्या प्रकारचे फुलं मिळून जातात, वेगवेगळ्या प्रकारचे हार मिळतात. आता तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेल, बघा तुम्ही किती छान आणि खूप मोठे मोठे हार आहेत. मला तो हार जो दिसतोय ना रेड गुलाबाचा खूप आवडला होता. त्यानंतर न्यू इयरची सुरुवात झालेली, 12 वाजले होते. तर नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आम्ही सगळेजण सज्ज झालतो, बघू शकता तुम्ही. तर स्काय शॉट वगैरे सोहम लावत होता आणि मोस्टली खूप जण जागे होते त्या म्हणजे आज म्हणजे काल रात्री 12 वाजता. आणि हेही कामावरून आले, ते खूप लोड होता, डॉमिनोजमध्ये कामाला आहे ते. तरी पण वेळातला वेळ काढून त्यांनी बरोबर 11:30-12 वाजता आले, कारण फटाकड्या उडवायची मला पण खूप भीती वाटते, ते असल्याशिवाय आम्ही काही फटाकड्या उडवत नाही आणि सोहम मात्र आमचं ऐकत नाही. तर अशा प्रकारे नवीन वर्षाचं स्वागत आम्ही आमच्या साध्या सरळ आणि थोडीशी मज्जा करत नवीन वर्षाचं स्वागत केले. आय होप तुम्हाला नवीन वर्ष खूप सुखी समाधानी जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना. ह्याच्यावरच आता मी इथंच व्हिडिओ संपवते. आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल.
आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. काळजी घ्या सगळ्यांनी. बाय. पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमध्ये.